लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे। ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे। दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 येण्याचा अंदाज। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा आहे। दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 येण्याचा अंदाज आहे। माहिती घेऊ आपले प्रतिनिधी मनोज। नक्कीच सौरभ, आपण या ठिकाणी बघितलं तर लाडक्या बहिणींचा हप्ता या महिन्याचा अद्यापही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा जमा झालेला नाहीये, पण लाडक्या बहिणींचा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे। दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती या ठिकाणी मिळते, पण अद्यापही आपण बघितलं सरकारकडून या संदर्भात कोणतीही घोषणाही झालेली नाहीये। पण लाडक्या बहिणींचे दोन्ही हप्ते आता एकत्रित आपण या ठिकाणी बघितलं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। 3000 रुपये आपण बघितलं हे जमा होणार आहे आणि आता सणासुदीचे वेळ आहे आणि त्यामुळे आपण बघितलं हे 3000 रुपये एकत्रच खात्यामध्ये जमा होण्याची माहिती देखील अशी मिळत आहे। ठीक आहे, मोठं गिफ्ट देणार आहे महिलांना। 2 महिन्याचे हप्ते मिळणार आहे। 2 महिन्याचे हप्ते मिळणार। जे पात्र आहे बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना आता बघा इथं अर्ज पडताळणी पुन्हा सुरू झालेली आहे। 2 प्रकारचे डॉक्युमेंट आता लाडक्या बहिणींकडून खास करून घेतले जात आहेत। दुसरा टप्पा वाटप सुरू झालेला आहे। मोबाईलवरती भरपूर लाडक्या बहिणींच्या काल सुद्धा मेसेज आलेले आहेत। आता ते कोणते मेसेज आहेत, कोणत्या लाडक्या बहिणी सप्टेंबर महिन्यासाठी पात्र आहेत, लक्षात घ्या। ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता जमा झालेला असेल, बरोबर का? सगळ्यांनी कमेंट करा कोणाकोणाला ऑगस्टचा हप्ता मिळालेला आहे, कोणाकोणाला ऑगस्टचा हप्ता आला नाही त्यांनी कमेंट करा, कारण तुमच्यासाठी खास एक महत्त्वाची अपडेट आहे। काल सोलापूर, पुणे, मुंबई, ठाणे इथं जोरदार मोठ्या प्रमाणात अर्ज पडताळणी झालेली आहे। त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींनी बघा काय झालेलं आहे, आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे त्या आधार कार्डवरती त्या ॲड्रेसवरती लाडक्या बहिणी सापडल्याच नाहीत आणि त्यांचा जो लाभ आहे तो देखील दुसऱ्या अकाउंटला गेलेला आहे। जर तुम्हाला हप्ते आले नसतील तर तुमच्यासोबत सुद्धा हे झालेलं आहे, कारण तुमचा लाभ दुसरीकडे गेलेला आहे, लक्षात घ्या। ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत त्यांनी लक्षात घ्या, तुमचा जो हप्ता आहे तो तुम्ही पात्र आहात, परंतु जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचा हप्ता कोणाला तरी दुसऱ्यालाच गेलेला आहे। त्याचं कारण आहे आधार कार्ड आणि रेशन कार्ड। सगळ्यात महत्त्वाचे हे 2 डॉक्युमेंट आहेत। मग एकनाथ शिंदे यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे। बघा स्वतः तुम्हाला माहिती आहे, आता ते सगळीकडे जात आहेत, चौकशी करत आहेत की कोणाकोणाला हप्ते येत आहेत काय नाही, सगळं त्यांच्याकडे डिपार्टमेंटकडून डेटा घेतला जात आहोत। हे काय कारण आहे ज्यामुळे लाडक्या बहिणींना लाभ मिळाला नाही तर तोच तुम्हाला मी सांगतोय। परंतु टेन्शन घेऊ नका, एक खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायची गरज नाही। लवकरच सरकार त्याच्यावरती पुन्हा एकदा पडताळणी करत आहे की कोणत्या त्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना हा हप्ता मिळायला पाहिजे होता। सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येईल किंवा कोणत्या जिल्ह्यात सुरुवात होईल। बघा जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतोय आता। सगळ्यात महत्त्वाचं जालना, बीड, अकोला, अमरावती, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पुढे सोलापूर, सातारा, सांगली आणि अमरावती अशा महत्त्वाच्या जिल्ह्यात हे जे वाटप आहे ते सुरू राहणार आहे। सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे। कदाचित आपल्याला 2 दिवसानंतर लगेच हप्ता मिळणार आहे, परंतु लक्षात घ्या पडताळणी झालेली आहे, पूर्ण पडताळणी झालेली आहे। सरकारकडे याद्या आलेल्या आहेत। आता ही यादीत तुमचं नाव आहे की नाही कसं चेक करायचं, तर तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊन आपलं नाव आलेलं आहे का हे बघायचं आहे। अपात्र यादीमध्ये आलेलं आहे का हे बघायचं आहे। पात्र यादीमध्ये आहे का हेही बघायचं आहे। कारण लक्षात घ्या, तुम्हाला मी परत एकदा सांगतोय, राज्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं आधार कार्ड त्याच्यामुळे फक्त आधार कार्डमुळे फक्त त्यांना पैसे आलेले नाहीत आणि रेशन कार्डमुळे, कारण त्यांचं आधार कार्ड हे अपडेट नाही आणि रेशन कार्डची सुद्धा KYC नाही। ह्या 2 कारणामुळे लाडक्या बहिणींना हप्ता जमा झालेला नाही आणि हेच कारण सरकारने देखील सांगितलेलं आहे। मी तुम्हाला आता परत एकदा सांगतोय, ह्या दोन्ही गोष्टीचं तुम्हाला काळजी करायची आहे, काळजी घ्यायची आहे आणि दोन्ही गोष्टी अपडेट करायच्या आहेत, आजच्या आजच करायच्या आहेत।
कारण सरकारनं अजून एक नियम सांगितलेला आहे की 30 सप्टेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या बँक खात्याची KYC करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता कोणाला किती रुपये मिळत आहेत हे तुम्हाला मी सांगतो आहे. बघा भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या दुबार योजनेचा लाभ घेत आहेत. जसं की नमो शेतकरी योजना असेल ज्याच्यामध्ये आपल्याला पैसे मिळतात, संजय गांधी योजना असेल त्याच्यामध्ये आपल्याला पैसे मिळतात, आणि लाडकी बहीण योजना असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठल्या तरी एकाच योजनेचा हा लाभ मिळणार आहे. म्हणजे ज्या योजनेत जास्तीत जास्त पैसे असतील अशाच योजनेचा तुम्हाला लाभ हा मिळणार आहे. त्यामुळं लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना एकच हप्ता पाहिजे असेल म्हणजे एकच योजनेचा लाभ घेत असाल त्यांनाच हे पैसे मिळता येईल. आता तुम्ही म्हणाल आम्ही दोन्ही योजनेचा लाभ घेत नाही, कुठल्या संजय गांधी निराधार योजना आणि नमो शेतकरी, मग आम्हाला लाडकी बहिणींचे पैसे कधी येणार? 100% पैसे तुम्हाला येणार. येत्या 1 ते 2 दिवसात पुन्हा हप्ता सुरू राहणार आहे. दुसरा टप्पा वाटप राहणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना जुलै ऑगस्टचा हप्ता आलेला नाही त्यांना सुद्धा हप्ता येणार आहे. सरकारची अर्ज पडताळणीची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. सरकारनं हा डेटा त्यांच्याकडे आणलेला आहे. कोणत्या बँकेत पैसे येणार? SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस, ICICI, ICICI. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट खातं, ह्या सगळ्यात महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. लक्षात घ्या, आज मंगळवार आहे. लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना हप्ते इथून पुढे चालूच पाहिजे आहेत त्यांनी 3 गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट पुन्हा एकदा सांगतोय, आधार कार्ड अपडेट करा. दुसरी गोष्ट रेशन कार्डची KYC करा. तिसरी गोष्ट आपली बँक खाते एकदा चालू आहे का बघा आणि त्याची सुद्धा KYC करा. ज्या लाडक्या बहिणी ह्या 3 गोष्टी करतील त्यांना ऑगस्टचा हप्ता तर भेटेलच, परंतु सप्टेंबरचा सुद्धा, तो म्हणजे अशा प्रकारचा 3000 रुपयांचा मेसेज जो आहे तो एकदम येणार. ज्यांना ऑगस्टचा हप्ता आलेला नाही, ज्यांना ऑगस्टचा हप्ता आला आहे त्यांना फक्त सप्टेंबरचा येईल, म्हणजे त्यांना 1500 रुपयांचा मेसेज येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कमेंट करायचं आहेत की कोणाला ऑगस्टचा हप्ता मिळालेला आहे, कोणाला जुलैचा हप्ता मिळालेला आहे, कोणाला आता त्याच्यामध्ये असं वाटतं की आपण पात्र लाभार्थीमध्ये आहोत परंतु अजून हप्ता आलेला नाही. हप्ता आलेला नाही त्यांनीसुद्धा लिहायचं आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे हे सुद्धा टाकायचं आहे. तुमची सगळे कागदपत्र अपडेट आहेत का हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. तुमची बँक कोणती आहे हे सुद्धा तुम्हाला इथं सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. कारण हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारनं आता सांगितलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. यादी आलेली आहे, तुम्ही यादी अंगणवाडीमध्ये सुद्धा भेटते, जाऊन तुम्ही बघू शकता. नसेल तर तुम्ही महिला व बालविकास खात्यामध्ये जाऊन सुद्धा ते बघू शकता. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.